पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले तरी मी सांगलेला होता मग आवाज किती दिल्यात तिच्या तोंडून चुकून बाहेर पडलं आता तरी विश्वास बसलो मा शहरातली लोक पहिला नाही नाही म्हणतात पण गावातल्या लोकांका सगळं अनुभव येता माधवराव तुमका सांगतय आता तेचो मान दिलेलो असा तो काय ता बघित तरी पण सांगते तुमका ह्या दिसता तसा नसता पण तुमची बायल काहीतरी शोध लायता ना ती संशोधक आहे पण ह्या जा काय असा ना तासा तसा शोधून सापडायचा नाही त्याच्यासाठी सगळे इदी पार पाडू आहेत आर्चीस त्या लावून घे आवशी सारखं नको वागू रे बाबा अरे ह्या काय अभिराम खै रवलो तो बाहेर गेलाय म्हणजे आम्ही निघालो तेव्हा तो घरी नव्हता अरे असल्या विधी सगळ्या घरातल्या पुरुषांनी येऊ गया ह्या काय अभिरामाक सांगू गया गुरुवांनो झोपलेल्या जागा करता येतात झोपेचं सॉंग करणाऱ्या आपण काय जागा करणार त्याने ऐकूच नाही ठरवलेला हा घरात एवढा झाला तरी सकाळी घरातून बाहेर पडलो आमका वाटलं हय येतो पण या इलो त्याचं काही काम असेल तू पाठीशी घालते का आणि त्याच्या मनात येईल तसा वागू देते का असा करून चालायचा नाही आता परत येशात ना तेव्हा त्याला घेऊन या आता ह्या झाला आता तुम्ही घरात जाया अजून किती बोलणी ऐकायची आम्ही तुझ्यावरच सोपवतोय तूच काय तर बघून घे ती माणसं चालत आमच्या दारापर्यंत येऊ गई तू काय मागशील तर देते मी हॅलो बोला हां कुठे आहेस घरीच बरं आई बाबा आहेत का तिकडे नाही बोला ना काही काम होतं का का काम असल्यावरच मी फोन करू शकतो का नाही तसं नाही तसं तू फोन करतच नाही म्हटलं आपणच फोन करावा बायको साहेबांना हे काय अगं होणारी बायको आहेस ना तू माझी हो पण हे बायको साहेब वगैरे गंमत केली ग तुला हसताना बघायला नाही मिळालं आज किमान हसू ऐकायला तरी येतंय पण घरचे तयार झाले का काय झालं अजूनही प्रॉब्लेम्स आहेतच का हो प्रॉब्लेम चालूच आहे पण तू काळजी नको करूस कोणी किती प्रॉब्लेम केले तरी माझा निर्णय नाही बदलणार एक सांगू मला आता भीती वाटायला लागली आहे हो भीती कसली भीती जे घडलंय तेव्हापासून आई सतत चिडचिड करत असते बाबाही फारसे बोलत नाही त्यांचं बरोबर आहे त्यांच्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं ना तरी त्यांना राग आलाच असता
मला बोलायला हवं त्यांच्याशी. तुम्ही बोलणार आहात का? हो, कारण माझ्या घरच्यांमुळे त्यांना त्रास होतोय. मला बोलायला हवं. मी येतोय तिकडे. कधी? आत्ता. काय? हो, आत्ता येतो मी. हा बघ, निघालोच आहे. अहो पण आपण तिकडे आल्यावर बोलू ना. हा, ठेवतो फोन. अजून वेळ घालवू नको. लवकरच काय तर लग्नाचं बघा. तुम्ही फक्त मानच हलवा. ह्या बघा, गावात लोकांका चगळूक विषय मिळालेलो आणि घरातून बाहेर पडायचा म्हटला तर लोकांका काय सांगतलंय तो प्रश्न पडलो. अगो होय सगळा, तू काय काळजी करू. काय व्हायच सगळा तुम्ही बशाल वाट बघत आणि ती माणसं अभिरामाचा दुसरा लग्न लावून देतेली. नाही, असं नाही होणार. तुका कसं का माहिती? त्यांनी शब्द दिलाय मला. अण्णांनी पण यांका शब्द दिला होतो, पण काय झाला? पण अभिरामांनी ठरवलंय की माझ्याशीच लग्न करायचं. मी म्हटलं होतंय मा, सगळा बरा होताला म्हणून. देविका, डोक बात नेऊन ठेव. बाबा, ते येत आहेत. कोण येतो? अभिरामराव. तुका कसा गोठाव? तू काय फोन केलेलं? त्यांचा फोन आला होता. त्यांना बोलायचंय तुमच्याशी. ह्या एक बरा झाला. अभिरामराव येतात. त्यांच्या घरात त्यांच्यावर बोला कसं मिळत नव्हता. त्यांचा तो भावच बोलत होतो नुसतो. आता मात्र निवांत तरी बोलता येईल. अहो बघतास काय, जरा आवरून घ्या. देविका, जरा घरात केर काढून घे. होय. आहे चाय घे. सकाळपासून काय खाल्लंच पण नाही. अगो, हे पूजेक गेले हत, त्यांचीच वाट बघते. येऊक मया होते. लई वेळ झाला गो. आटोपल्यावर येतील. बरा, निलिमा खय हा? असतील खोलीत. थयच बसून राहतील तर बरा. डोक्यात ताप तरी नाही. खराच घे बाय, डोक्यात तापच झालेलो हा. एवढा सांगून पण ऐकणार नाही. आहे एक सांगू काय? तुम्ही माधव भाऊजींशी बोला ना. त्यांका समजूक सांगा. नाही, ता नाही ऐकूचा. शिकलेलो होत ना. 4 बुका शिकली, शिंगा फुटतात. अभिराम भाऊजी पण त्यातलेच. आता त्याचा विषय कित्या काढलंस? लाडको ना तो. माझी सगळी लाडकी होत. तुझ्या नवऱ्याचे पण लाड केलंय मी. लय केला. अण्णांनी दिल्यानी मांगरावरची जमीन. ही चाय घेऊन जा. वाईट वाटला लगेच? पिऊन घेवा. आता कोण पिणार हा? ओतूची लागत. सरिता, हे बघ गेले, पाणी घेऊन ये. ह्या काय? तुम्ही तिघाच? अभिराम खाय गेलो? तो खय जाऊ? आमच्या बरोबर येऊ होय ना. म्हणजे तो आमच्या बरोबर आला नव्हता. ठीक आहे ना, पण झाली पूजा. अरे वा, चहा. भाऊजी, कळत नाही तुमका. 3 भाऊ ना, तिघांनी जाऊ कोया. आता काय झाला तर दोघांवरच. अभिराम भाऊजी बाजूला होती आणि त्यांची जबाबदारी नाही. हा आहे बघा, तुमका राग येता ना. अभिराम तुमच्या बरोबर येऊक नाही, मग गेलो खय? खय गेलो तो काय विचारतस? तुका माहित नाहीस ना काय? माका काय सांगून गेलो नाही. माका वाटला तुमच्या बरोबर गेलो हा. दिला लक्षात. खय गेला असणार अभिराम? त्या नार्वेकरांकडेच गेले असतील. सासूरवाडी. दत्ता, सरिता, तुम्हाला माहित नसेल तर उगाच अंदाज बांधू नका. अशाने गैरसमज होती.
आणि मग पुढे वाद वाढेल. आमका हाऊस नाही वाद करूची. आम्ही सांगताव ते ऐकताय का? आका खात्री आहे अभिराम नार्वेकरांकडेच गेलो असणार. हो आवरल्यातला आहे सरला. हा होय. मी चाय करत ठेवते. मी ठेवते चहा. नको मी करते. बरं ड्रेस बरा आहे ना? बरं जरा केस नीट करते. हो बघ कसा दिसतंय त्या. नमस्कार. येवा 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 पाहुण्यानु. हो. बसायचं. हो बस. देविका अगो पाणी देते ऐकलंय गो अभिरामराव इलेत. घराकडली सगळी बरी असत मग? हो सगळे ठीक आहेत. आई बरी आहे ना? हो. आज अचानक कसे काही इकडे इले? थोडं बोलायचं होतं म्हटलं घरी येऊनच बोलू. अभिरामराव आम्ही सुद्धा बरेच दिवस थांबलो. आता गावात चर्चा होऊ लागली. तुम्हीच काय त्या ठरवा. माझा निर्णय देविकानी सांगितलाच असेल तुम्हाला. हो पण घरातले सगळे तयार होय ना. उद्या माझी मुलगी तुमच्या घरात गेल्यावर तिका जाच होऊ नको काय? नाही असं काही नाही होणार. मी आहे ना. फक्त थोडे दिवस आपण थांबू कारण थोडे प्रॉब्लेम्स चालू आहेत घरी. पण तुम्ही काळजी नका करू. हे लग्न होईलच. दत्ता अभिरामाक फोन लावून बघ खया तो. कशात सांगून जाता येत नाही त्या का? दत्ता थांब मी फोन लावतो. नॉट रिचेबल आहे. बंद करून ठेवला असता फोन. अरे रेंज नसेल रे. घ्यावा सगळ्यांनी त्याचीच बाजू घ्यावा. दत्ता लहान भाव हा तो. ते का सांभाळून घेऊ खया. आम्ही सांभाळून घेणार नाही का? पण ह्यांना ऐकू खोया ना. आता आम्ही घरासाठी सगळे देवळात गेलो होतो ना. ह्या काय काय झालता मी सांगतोय. तो थयच गेला असणार. दत्ता त्यांनी काय आपलं अडलं का? झाली ना पूजा. कोणा वाचून काय अडत नाही. पण घरच्या वाट्यात सगळी येतात ना. मग या कार्यांका पण यायला हवी. माधव आर्चिस सकाळीच कुठे गेला होता? अगो काल झाला त्या उतरवूक नको. देवळात गेले होते. काय आहे आर्चिस तूही गेला होतास? मामा ती कोंबडी. अगं मी त्याला नेणार नव्हतो पण म्हटलं फिरूनही येईल ना. माधव अजून किती सारवा सारव करणार आहे? का आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे गुरुवाने सांगितल्याने तसं झालं ना. तुम्हाला हे पटत असेल तर तुम्ही ते करा. पण ऍटलीस्ट माझ्या मुलाला यात अडकवू नका. आमचा कोण नाही हा तो. आहे ना. पण तुम्ही ज्या गोष्टी करताय ना त्या माझ्या मुलांनी कराव्यात ते मला आवडणार नाही. आर्चिस जा. कपाळाला जे लावलंयस ते धुनी. इन्फेक्शन होईल. काय होत नाही.
आर्चिस जा. कुणी काय करावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी नक्कीच निर्णय घेऊ शकतो. माधव, इनफ. आज जे झालं ते पुन्हा घडणार नाही याची काळजी घे. वहिनी, तुका पटत नसेल तर ठेवू नको विश्वास, पण आमका पटता. काही तुझा विरोध आणि दुसरीकडं अभिरामचं दुर्लक्ष, त्याका तर काही पडलेलीच नाही. तर लग्नाची फक्त पडलेली आहे. का त्यांनी त्याचा विचार करू नये? तो घेईल ना त्याचे निर्णय. पण आम्ही मोठी माणसं सांगताव ना. मग आई, तुम्हाला सुद्धा अभिरामचं देविकाशी लग्न व्हावं असंच वाटतंय ना? आर्चिसच्या बाबतीत जसा मी निर्णय घेऊ शकते, तशा आई सुद्धा अभिरामच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. गैरसमजुतीने वाद करत बसण्यापेक्षा अभिरामचं देविकाशी लग्न लावून देणं हाच योग्य निर्णय आहे असं मला वाटतं. इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवं. हो ना माधव? हो, मलाही तसंच वाटतं. माधव, एक गोष्ट सांगू? नाही, नको. नाही, तू ऐकूनच घे. काहीही घडलं तरी ते एखाद्या अज्ञात शक्तीमुळे घडतंय. हा जो काही समज आहे तोच मुळात चुकीचा आहे, असं नाही तुला वाटत? नीलिमा, तू इथल्या लोकांना बदलायला नको जाऊस. मी त्यांना बदलायला जात नाहीच आहे, पण माझ्या बाबतीत जर का काही घडत असेल तर मी म्हणणारच ना मला काय वाटतंय ते. जसं आता स्वयंपाकघरात माझ्या कपाळावर हळद कुंकू का काहीतरी लागलं, लगेच सगळे घाबरले. मी सुद्धा घाबरलो होतो तुझ्या कपाळावरचा मळवट बघून. कम ऑन माधव, डोंट टेल मी. तिथे सरिता होती, छाया होती, मसाल्याचे डबे होते, हळदी कुंकूचं ताट होतं. तो हात चुकून कपाळाला लागला असेल ना? ठीक आहे, तू समजतेस तसं आपण समजू. मी म्हणते म्हणून नाही, प्रॅक्टिकली ऍक्सेप्ट कर. बघ, सध्या तरी ते मला जमत नाही. माधव दादा आणि निलिमा वहिनीची लग्नाला काहीच हरकत नाही. ते म्हणतायत देविकाशीच लग्न कर. मुंबईहून आलेत ते मुंबईला परत जातीलच हो, पण दत्ताना मला म्हणता का? म्हणून थोडा वेळ मागितलाय मी. सध्या प्रॉपर्टीच्या वाटण्या चालू आहे. वकील काका येऊन गेले. अण्णांनी सगळ्यांची सोय करून ठेवलेलीच असं ना? हा, सोय करून ठेवली आहे, पण सगळ्यांनाच मान्य व्हायला हवं ना. माधवराव प्रॉपर्टीसाठी भांडतील असं मागा काय वाटणार नाही. नाही हो, नाही, त्यांचं काहीच म्हणणं नाहीये. फक्त दत्तादादाची जरा चिडचिड होतीये. त्यांनी जेवढं घरासाठी केलंय तेवढं त्यांना मिळत नाही. आता सगळ्यांचेच वाटे म्हणजे प्रत्येकाच्या वाट्या बरोबर येतालच ना. हो, पण तसं त्यांचंही चुकत नाही, कारण त्यांनी खूप केलंय घरासाठी, खूप राबलेत ते. घ्या चहा घ्या. हो. तुमच्या वाट्यात काय इला? आहे, जमीन आहे, आणि शेतात जे पिकेल त्याचा वाटा पण आहे. घरावर सगळ्यांचाच हक्क आहे, पण या सगळ्यांमध्ये मला इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा लग्न महत्वाचं. आणि आता एक्झाम झाल्यावर मला नोकरी मिळेलच, चांगला पगार पण असेल. ता बरा असा, पण नवीन संसार उभं करताना काहीतरी लागताच ना. एवढा सोप्या नाही. आम्ही सुद्धा एक एक भांडा जमा करून संसार केलो, त्यामुळे आपल्या गाठीशी आधीपासूनच काहीतरी हव्या असता. तेव्हा अशीच प्रॉपर्टी सोडू नको. घ्या चहा घ्या. हो.
कशी झाली आहे चाय? हा. तर तुमचंही म्हणणं बरोबर आहे. घरात माझं म्हणून काहीतरी असायला हवं ना. प्रॉपर्टी सोडून चालणार नाही. आणि हो, लग्नाचं लवकरच ठरवू. मी बघतो काय ते.